क्लिअर वेब झाला, एक डीप वेब झाला आणि त्याच्या खाली एकदम डार्क वेब झाला. लोकांनी डार्क वेब काढलं कारण ते डिफेन्ससाठी झालं, म्हणजे आर्मीसाठी किंवा गव्हर्नमेंटसाठी ते युजफुल आहे. याला ट्रेस नाही करू शकत. तर गव्हर्नमेंटनी सुरुवातीला वेब वापरणं चालू केलं कारण त्यांची इन्फॉर्मेशन एकदम सिक्रेट राहील आणि केली, आणि मग ह्याचा चुकीचा वापर व्हायला लागला. तर वाटलं काय कोणत्या मूवीचे सीन्स आहेत भाई असे वेगवेगळे. तर त्यांनी एका विंडोवर क्लिक केलं आणि बघितलं की एक बाई ब्रश करते सकाळी आणि ते तिच्या मुलीला पण ब्रश करायला लावते. तर अगेन कोण माणूस आपल्या ऑफिससाठी वगैरे रेडी होतोय. अगेन त्याच्या बाजूच्या विंडोवर की तिथे एक माणूस झोपलाय. तो लास्ट 5 मिनिटापासून फक्त झोपलाय. तेव्हा त्याची ट्यूब पेटली की बाबा हे ॲक्च्युली हिडन कॅमेराज आहेत. तर त्याने डायरेक्ट त्याचा प्लग आउट केलं, त्याला बंद झालं. ग्रीन लाईट असते की जेव्हा कॅमेरा चालू आहे त्याचं इव्हन काय कॅमेरा फेस टाईम वगैरे काहीच ओपन नव्हतं तरी ती ग्रीन लाईट होती, म्हणजे त्याला कोणतरी रेकॉर्ड करत होतं. तिकडे तुम्हाला त्या वेबसाईटवर US-चे जी एलिट वुमेन्स आहेत, म्हणजे जे एकदम श्रीमंत मुली आहेत, त्या मॉडेल्सचे तुम्हाला गार्गल्ड मिल्क भेटणार विकत. ते दूध लोक घेतात आणि ते दूध पितात सुद्धा. जे पण नवीन ऑडियन्स बघताय, फर्स्ट ऑफ ऑल क्युरिओसिटी असतात तर तुम्ही जास्त क्युरिओसिटी फक्त हे ऐका. ठीक आहे, जाऊ नका कारण खूप सारे त्याच्यात फॅक्टर्स आहेत. तर हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नवीन एपिसोडमध्ये. और आज के हमारे गेस्ट आहे, आजचे आपले पाहुणे आहेत ज्याला तुम्ही पाहिलं असेल आपल्या पॉडकास्टवर खूपदा, आणि स्पिरिच्युअलिटीमध्ये पण खूप बिलीव्ह करतो, हॉरर गोष्टींमध्ये पण खूप बिलीव्ह करतो. अथर्व, कसा आहेस तू? मस्त ब्रो. वेलकम फॉर द 3rd 4th पॉडकास्ट, 5th किती बरेच केले तर थँक्यू फॉर हॅव्हिंग मी. थँक्यू सो मच भाई. लोकांनाही तू खूप आवडतो, स्पेशली तुझे जे स्टोरीज असतात, तुझे ते जे नरेटिंग करण्याचा जो एक वे आहे तो लोकांना खूप आवडतो. म्हणजे एक जेन्युइनिटी पण लोकांना दिसतं ना की तू त्यांच्यासारखा आहेस किंवा तसं वालं. तर थँक्यू सो मच फॉर कमिंग बाई. आणि आज आपण हॉरर विषयावर तर खूप बोललोय, आपण स्पिरिच्युअलिटीबद्दलही खूप बोललोय, पण आज आपण थोड्या वेगळ्या विषयावर बोललो. त्या दिवशीचं तू मला सजेस्ट केलंस की ह्या टॉपिकवर आपण बोलू, तो थोडा डार्क आहे आणि खूप जास्त डार्क आहे. तर आज आपण डार्क वेबबद्दल बोलणार आहोत मित्रांनो. तो बी रेडी विथ युअर पॉपकॉर्न्स वगैरे आणि एन्जॉय करा आजचा पॉडकास्ट. तू सर्वात आधी अथर्व, तू कसा आहेस? मस्त, एकदम मजेत आहे, ऑलवेज गुड. माझा आवाज थोडासा वेगळा वाटेल, दॅट्स बिकॉज ऑफ हलकासा कोल्ड. ओके, रेनी सीझन, बट अदरवाईज डुईंग ऑल गुड. येस, आम्ही बघितलं बाई लास्ट टाइम आपण जो स्पिरिच्युअलिटीवाला वगैरे पॉड केला, तुझ्या खूप साऱ्या रिलेटिव्हने कमेंट केलं होतं. राईट. आणि बाई मस्त आहे बाई. तुला कसा रिस्पॉन्स आला घरातल्यांचा स्पेशली? एकदम मस्त, म्हणजे रिस्पॉन्स तर खूपच चांगलाच होता ब्रो. आणि आय थिंक खूप लोकांनी त्याला प्रतिसादीसुद्धा दिला. पण त्याच्यामुळे जास्त मला असं वाटतं की आफ्टर ऑल आपण जे पण करतो स्पेशली फॉर स्पिरिच्युअलिटी वगैरे, मला असं वाटतं की ते सगळं त्यांचीच मर्जी असते, देवाचीच मर्जी असते. आपण फक्त एक म्हणतात ना, एक साधन असतो, एक सोर्स असतो कन्वे करायचं, आणि बघूया जशी त्यांची मर्जी. पण आजचा टॉपिक आपला डार्क वेब आहे ब्रो. तू डार्क वेब सर्वात आधी कधी डिस्कवर केलं, कोणत्या एजमध्ये होता आणि तुला कसं माहिती पडलं? तर मी टू बी ऑनेस्ट, आपण म्हणतो ना, आता आपण आधीसुद्धा ह्याच्या पॉडकास्ट अगोदरसुद्धा बोलत होतो की मी आधी अगोदर म्हणजे लहानपणीपासूनच इंडोर किड होतो आहे ना. म्हणजे जास्त बाहेर असं क्रिकेट खेळायला जायचं आहे ना, गिल्ली डंडा खेळायला जायचं, खो खो खेळायचं, ते सगळं खेळलोय मी, नो डाऊट, पण एवढं जास्त नाही खेळलो. मैदानी किडा नव्हता? मैदानी किडा नाही मला, म्हणजे थोडंसं. आणि मी सिंगल चाइल्ड आहे, आय डोंट हॅव अ सिबलिंग, कोई भाऊ बहीण नाही मला. तर त्याच्यामुळे कसं आपलं घरी फुल स्टार्ट मैंने किया CS खेळणे से, तो घरी म्हणजे फुल एकदम कम्प्युटर, तेव्हा तर कम्प्युटरच असायला, लॅपटॉप एवढा जास्त नसायचा. मग तेव्हा कम्प्युटरवर बसायचो आपलं असंच काय ना काहीतरी, भाई फुल CS खेळायचो, GTA खेळायचो. अँड म्हणून माझं ते कम्प्युटर किडा जो आहे आधी खूप होता, आता एवढं नाही तरी, आता तर जास्त एक्सपोजर नाही, पण तेव्हा एक्सपोजर खूप होता. तर म्हणजे सरप्रायझिंगली मला असं वाटतं की दो आय वॉज व्हेरी यंग एज टू विटनेस ऑल ऑफ दॅट, की एवढा यंग एजमध्ये एवढं सगळं मी डार्क वेब आणि हे सगळं बघितलं, ते मला खूप गिल्ट होतं त्याचा. तुला स्कूलमध्ये कोणी सांगितलं का, किंवा रिसेसमध्ये जो एक गोळका होता पोरांचा?
टू बी ऑनेस्ट मी ना तेव्हा ना रॅप खूप ऐकायचो. अच्छा, एमिनेमचं वगैरे. आणि तेव्हा कसं म्हणजे तेवढं यार आपल्याला तेवढं माहिती नव्हतं ना, तर काय म्हणजे रॅप मी लिहायचो असंच. तेच सेम जे रॅप बोलतोय लिरिक्स, ते लिरिक्स मी लिहायचो. मला माहिती नाही, खूप म्हणजे फनी वाटेल लोकांना की असं कशाला करायचो, कारण लिरिक्स बघता येतात. ठीक आहे, मी म्हटलं हा स्पेस बाउंड लिरिक्स तर भाई आपल्याला भेटतं पूर्ण. पण मी लिहायचो. तर खूप माझं म्हणजे म्हणतात ना कम्प्युटरवर एक्सपोजर खूप होता तेव्हा. आणि जेव्हा सुट्ट्या वगैरे असायच्या तेव्हा ऑब्व्हियसली जास्त करून गेम्स वगैरे खेळायचो. आणि तसं करून करून मग एकदा एक यूट्यूबरच आहे त्याचा एक तो असे वेगळे म्हणजे व्हिडिओज बनवायचा. अच्छा, वेगळ्या टॉपिक्सवर. आणि हॉरर बनवायचा तो. ठीक आहे. आणि हॉरर बचपनचे फुल आवडायचं. आणि एकदा त्याने तसंच सगळ्या आणि खूप हॉररमध्येच एक त्याने डार्क वेबचा बनवलेला व्हिडिओ. आणि तेव्हा त्याने खूप जेनरिकच होतं तेव्हा, म्हणजे जास्त लोकांना माहिती सुद्धा नव्हतं, खूप बेसिक म्हणजे. आणि इंडियामध्ये तर कोणालाच नाही माहिती होतं. बरोबर. पण सर्वात आधी अथर्व, लोकांना तू हे सांगून दे प्लीज की डार्क वेब हे काय असतं. कारण आय नो आता खूप लोकांना माहिती आणि आता ती खूप पॉप्युलर गोष्ट आहे म्हणून आपण पॉडकास्ट करतोय फॉर व्ह्यूज. पण हा खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. पण ज्यांना नाही माहिती त्यांच्यासाठी डार्क वेब हे काय आहे, म्हणजे ते लोकांना तू सांग. राईट. तर एकदम म्हणजे जर सिम्पल मी एक्सप्लेनेशन दिलं ह्याचं, तर एक नॉर्मल तुमचं नेट असतं. ठीक आहे, ज्याला आपण क्लिअर नेट म्हणतो, जे इंटरनेट आहे. गुगल, यूट्यूब, फेसबुक वगैरे जे आपण यूज करतो ते नॉर्मल नेट असतं, क्लिअर नेट. मग त्याच्यानंतर एक म्हणजे ही एक थिअरी आहे फॉर बेटर अंडरस्टँडिंग. लोकांनी ह्याला असं एक्सप्लेन केलेलं आहे की एक आईसबर्ग असतो ना, एक ओशनवरती एक आईसबर्ग असतो. तो आईसबर्गवरती जो वरती टिप असतो ना तो छोटा असतो, एवढासा टिप असतो. 90% जो टिप असतो तो पाण्याच्या खाली असतो. तर लोकांनी ह्याला एक्सप्लेन करायला एक आईसबर्गचा एक्झाम्पल जर मी देऊ, तर जो आपला क्लिअर नेट असतो, जे आपण नॉर्मली इंटरनेट सरफेस लेवल नेट जे आपण करतो, तो पाण्याच्या वरतीचा टिप भाग असतो, वरचा भाग. मग त्याच्या खाली 2 अजून भाग आहेत. त्याच्यामध्ये एक डीप नेट म्हणून म्हणतात, डार्क इंटरनेट नाही, डीप वेब म्हणतात त्याला. डीप वेब. तर एक क्लिअर वेब झाला, एक डीप वेब झाला आणि त्याच्या खाली एकदम डार्क वेब झाला. तर म्हणजे जेव्हा तुम्ही म्हणजे मी तर हेच म्हणेन की जे पण नवीन ऑडियन्स बघताय, फर्स्ट ऑफ ऑल क्युरिओसिटी असतात तर तुम्ही जास्त क्युरिओसिटी फक्त हे ऐका. ठीक आहे, जाऊ नका कारण खूप सारे त्याच्यात फॅक्टर्स आहेत. तर आता मी एकदा डार्क वेबचं सांगतो. आणि का नका जाऊ, जे काही स्टोरीज पण आम्ही तुम्हाला सांगू त्याने तुम्हाला समजेल की तुम्हाला का डार्क वेब सर्फ नाही केलं पाहिजे. येस, हां तू बोल. तर क्लिअर वेब झाला. क्लिअर वेबच्या नंतर मग खाली आपण एक लेअर खाली येतो डीप वेब. डीप वेबमध्ये तुम्हाला डीप वेब एवढं म्हणजे डार्क नसतं टू बी ऑनेस्ट. त्याच्यात इन जनरल तुम्हाला खूप सारे म्हणजे वेबसाईट्स असतात जे म्हणजे ऑर्गनायझेशनचे वेबसाईट असतात, कंपनीज वगैरे. कारण खूप सारे असे कंपनीज आहेत स्पेशली जे सायबर सिक्युरिटी, ज्यांचे लेयर्स जास्त असतात, सिक्युरिटी थ्रेट जास्त असतो. फॉर एक्झाम्पल कुठली बँकिंग वेबसाईट आहे किंवा मग कुठली क्रिप्टोकरन्सीची वेबसाईट आहे, तर त्यांचे जे ॲडमिन्स असतात, जो डॅशबोर्ड असतो त्यांचा, ज्याचा ॲक्सेस फक्त त्यांच्या एम्प्लॉईजसाठी असतो. आता फॉर एक्झाम्पल मी कुठल्या एक्स बँकचं मला डॅशबोर्ड पाहिजे. ठीक आहे, मी गुगलवर टाईप केलं की मला सो अँड सो बँकचं मला डॅशबोर्ड बघायचं आहे, तर मला गुगल ते दाखवणार नाही. हा, म्हणजे डीप वेब अशी गोष्ट जिथे नॉर्मल लोक नाही सर्व करू शकत. तिथे फक्त ऑर्गनायझेशन, कंपनीज विथ व्हेरी हाय सिक्युरिटी तिथे असतात की त्यांचा डेटा किंवा काही लीक होऊ नये. बरं. मग त्याच्यात म्हणजे डीप वेबमध्ये पण असे त्यांचं कॉन्फिगरेशन असं असतं की तुम्हाला पासवर्ड तर पाहिजेच लॉग इन करण्यासाठी, पण तुम्हाला ते नेटवर्कसुद्धा पाहिजे. म्हणजे मी घरी बसून माझ्या घरच्या वायफायने मी ऑफिसचं चालवू नाही शकत आहे ना. म्हणजे जे कॉर्पोरेटमध्ये असतील ते कदाचित रिलेट करत असतील, म्हणजे त्यांना कंपनीचाच वायफाय त्यांच्या ऑफिसमधला वायफायच्या थ्रूच ते सर्फ करू शकतात. प्लस मग त्याच्यानंतर पण तुम्हाला जे काही तुमचे क्रेडेन्शियल्स असतील, लॉग इन्स असतील, पासवर्ड वगैरे ते सगळे तुम्हाला त्याच्यात येतं. पण बेसिक तेच आहे की डीपवेअरमध्ये खूप सारे सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन आहे. ठीक आहे, जी पब्लिक डोमेनमध्ये आहे, लोकांना माहिती आहे त्याच्याबद्दल, पण ती एकदम जास्त
म्हणजे म्हणतात ना रिसर्च पेपर झाले. रिसर्च पेपरसुद्धा खूप तुम्हाला डीप वेबवरती भेटतील. म्हणजे रिसर्च पेपर ह्याची व्हॅल्यू खूप असते. म्हणजे इंडियामध्ये आय डोंट नो जास्त लोकांना माहिती असेल की नाही, पण जे रिसर्च पेपर्स असतात स्पेशली आफ्टर कोविड, जे सायंटिस्टचे जे थिअरीज असतात किंवा मग त्यांचे जे प्रोडक्ट्स असतात ते पब्लिक डोमेनमध्ये ते लोक टाकत नाहीत, कारण त्याची व्हॅल्यू खूप असते. म्हणजे स्टार्टिंग व्हॅल्यू इज लाईक $500, $1,000, $5,000 कॅन गो अप टू millions of dollars रिसर्च पेपरचे. आता आहे ते फक्त PDFsच आहे ना, पण त्याच्यात खूप काय काय सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन आहेत अबाउट वॅक्सिन्स, अबाउट न्यूक्लिअर अँड स्टफ लाईक दॅट. तर ही सगळी ओव्हरऑल जी गोष्ट आहे ते तुम्हाला डीप वेबवरती भेटणार. आता त्याच्यानंतर जर आपण अजून खाली आलो, एक लेअर म्हणजे लास्ट लेअर ज्याला म्हणतात डार्क वेब ज्याला म्हणतात आपण. तर डार्क वेब जो आहे त्याच्यावर तुम्हाला सगळे एकदम क्रेझी आणि अतरंगी गोष्ट भेटतील. आणि ती डार्क वेब सर्फ करायला पहिली गोष्ट खूप डिफिकल्ट आहे. म्हणजे तुम्ही नॉर्मल चला डीप वेबमध्ये तुम्हाला जर कोणी URL पाठवेल तर तुम्ही डायरेक्ट त्या वेबसाईटवर जाऊ शकता. डार्क वेब जर तुम्हाला सर्फ करायचं असेल तर त्याच्यासाठी एक टॉर म्हणून एक ब्राउझर येतो. टॉर म्हणून एक आपलं क्रोम सारखंच एक ब्राउझर आहे. आणि तो तुम्हाला, आणि त्याच्यात वेगळे वेगळे सॉफ्टवेअर सुद्धा असतात जे तुम्हाला ॲडिशनली घ्यावे लागतात. कारण मला एक माहिती आहे, मी थोडं जेव्हा स्टडी करतो डार्क वेब बद्दल, तर मला सुरुवातीला हे समजलं की लोकांनी डार्क वेब काढलं कारण ते डिफेन्ससाठी झालं, म्हणजे आर्मीसाठी किंवा गव्हर्नमेंटसाठी ते युजफुल होईल. कारण मी असं वाचलं की डार्क वेबमध्ये कोणी काय ॲक्टिव्हिटी केली ना याला ट्रेस नाही करू शकत, कारण ते खूप जास्त डीप आहे आणि त्यात खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर म्हणजे कोणी काही केलं तरी त्याचं माहिती नाही काढू शकत. तर गव्हर्नमेंटनी सुरुवातीला हे वेब वापरणं चालू केलं डार्क वेब, कारण त्यांची इन्फॉर्मेशन एकदम सिक्रेट राहील आणि ते लोक कोणाशी कम्युनिकेट करू शकतात विदाऊट एनीवन नोईंग की त्यांनी कोणाशी कम्युनिकेट केलं. तर मला वाटतं डिफेन्स, आर्मी आणि गव्हर्नमेंट ह्या लोकांनी सुरुवात केली आणि मग ह्याचा चुकीचा वापर व्हायला लागला. बरोबर. सो 90s मध्ये जे US जी डिफेन्स आहे, सो दे इंट्रोड्यूस द डार्क वेब सगळ्यात आधी. आणि त्यांचा पर्पज हाच होता, जसं तू बोललास की जास्त लोकांकडे इन्फॉर्मेशन जी त्यांची सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन आहे ती जास्त लोकांकडे नको पोचू देत. हा त्यांचा इंटेन्शन होता. पण झालं असं की जेव्हा त्यांनी इंट्रोड्यूस केलं म्हणजे त्यांच्या लोकांबद्दल, मग त्याच्यामधल्या कुठल्या लोकांनी त्याचा गैरवापर केला. म्हणजे बेसिकली जेव्हा टॉर ब्राउझर आला, म्हणजे जेव्हा त्यांनी लॉन्च केलेलं, त्यांचं मेन इंटेन्शन हाच होता की लोकांची IPs जे आहेत, इंटरनेट हे असतात, IP ॲड्रेस जो असतो तो लीक न होऊ देत म्हणून लोकांचा. आता टॉर मधून आपण नॉर्मल YouTube वगैरे सर्फ करू शकतो. विदाउट एनीवन नोईंग की आपण त्याच्यामध्ये सर्व. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता जर आपला तुझा घरचा वायफाय आहे, ठीक आहे, तुझ्या घरच्या वायफायने तू यूट्यूबवर जर कुठलं सर्च केलं किंवा मग गुगल कुठली गोष्ट तू सर्च केली, तर जर कुठल्याही गव्हर्मेंट एजन्सीला किंवा मग कुठल्याही हॅकरला किंवा मग कुठल्याही इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरला सुद्धा जर बघायचं असेल की सो अँड सो पर्सनने या गुगलवर काय सर्च केलेलं, तर ते इझिली करू शकतात बिकॉज तुमची IP ॲड्रेस त्यांना माहिती असते. पण जेव्हा तुम्ही टॉरच्या थ्रू करता तिकडे तुमची IP ॲड्रेस रिव्हील नाही होत. तिकडे तुमची मल्टिपल IP ॲड्रेसेस तुम्हाला भेटणार. म्हणजे IP ॲड्रेस एकदम फ्लक्च्युएट होत राहणार. जसं आपण VPN लावतो ना कधी कधी, म्हणजे VPN सुद्धा एथिकल प्रॅक्टिस नाही, करायला नाही पाहिजे. म्हणजे पण काही लोक लावतात त्यांना टिकटॉक वगैरे बघायचं किंवा PUBG खेळायचं, कोण लावतात VPN. तर VPN मध्ये कसं तुम्ही एक सर्व्हर चूज करू शकतात, बेसिकली कुठलाही सर्व्हर कुठल्याही दुसऱ्या कंट्रीचा तुम्ही करू शकता. सेम तुम्ही जेव्हा डार्क वेब जे लोक सर्फ करतात तर ते लोक VPN लावून, म्हणजे एक VPN तर असतात त्यांचं, VPNच्या वरती सुद्धा टॉर ब्राउझर असतो ज्याच्यामुळे त्यांचं IP ॲड्रेस कुठेही लीक न त्याच्यामुळे. आणि डार्क वेबवरती जो कॉन्टेंट आहे, म्हणजे एकदम जर मी डार्क वेबला सुद्धा अजून जर मी त्याला ब्रेकडाऊन केलं तर मेजरली तुम्हाला कॉन्टेंट हा पॉर्न भेटेल आणि आपण ड्रग्ज भेटतील. ड्रग्ज, पॉर्न आणि वेपन्स सुद्धा आहेत तिकडे. मी असं बघितलेलं की जेव्हा सुरुवातीला
ॲज अ यूज करायला लागले ना लोक. तर आधी तर गव्हर्नमेंट एम्प्लॉईज वगैरे होते त्यांची, ते लोक यूज करायचे. मग नंतर जेव्हा लोकांना माहिती पडलं की त्यांना कोण पकडू नाही शकत किंवा ते माहिती नाही, तर ते ड्रग्स सेल करायला लागले. ड्रग्स सेल करायला आणि म्हणजे पोचवणं वगैरे झालं. मग त्याच्यानंतर वेपन्स झाले आणि मग त्याच्यानंतर आणि हळूहळू गोष्टी बदलत गेल्या. अजून ते डार्क व्हायला लागलं. आणि मला वाटतं आताच्या स्टेजला जसं लोक बोलतात, आणि होतं पण, आणि खूप लोकांनी ह्याच्यावर प्रॉपर डार्क वेबवर गेलेत, लोकांनी बघितले, लोकांनी रिसर्च केले, तर लोकांना असं माहिती पडले आत्ताच्या लेवलवर तिथे काही होऊ शकतं. तुम्ही एक हिटमॅन पण ऑर्डर करू शकता तिथून. म्हणजे तुम्हाला जर कोणाला मारायचं असेल तिथून, मारू नका कोणाला पहिली गोष्ट, पण जर करायचं असेल तर तुम्ही तेही करू शकता. म्हणजे तिथे ते तशा सर्व्हिसेस पण प्रोव्हाइड केले जातात. राईट. तसं आहे. हिटमॅनमध्ये पण ते लोक म्हणजे एकदम बेसिक लेवल हिटमॅन टू समबडी एकदम प्रोफेशनल वाला, त्याच्यात पण त्यांचे चार्जेस असतात. म्हणजे टाईप एकदम लांबूनच गोळी मारतोय, डेड शॉट टाईप एकदम $50 पासून पण स्टार्ट आहे. की म्हणजे एकदम लोकल जर तुम्हाला कोणाला हे करायचं असेल वगैरे, ते समबडी हू इज लाईक अ VIP. जर कुठल्या VIP ला तुम्हाला हे करायचं असेल तर ऑब्व्हियसली तुम्हाला प्रोफेशनलच लागेल. आणि त्यासाठी तुम्ही कुठे इन्फॉर्मेशन तुमची लीक पण करणार नाही, कारण ह्याच्यात मेन म्हणजे हा लूप होल आहे ना ह्याचा. म्हणजे ह्याच्यामुळेच गव्हर्मेंट एजन्सीज आजकाल खूप ॲक्टिव्ह आहे. आणि आत्ताच्या जनरेशनमध्ये ॲटलिस्ट इन 2024 मला तरी असं वाटतं, जेवढं मी ह्याच्याबद्दल रिसर्च केलेलं आहे, जेव्हा तुम्ही ॲटलिस्ट टॉरवर जरी जाता किंवा मग टॉरवर जर तुम्ही काही सर्फ करता, तर असं नाही आहे की गव्हर्मेंट एजन्सीज तुम्हाला ट्रॅक नाही करू शकत. ते करू शकतात. त्यांच्याकडे पण त्यांच्याकडे सुद्धा चान्सेस खूप कमी असेल. म्हणजे जेवढं तुम्ही प्रोफेशनल असाल तेवढं तुम्ही लपवू शकता. आपल्यासारखं नॉर्मल माणसाला तर ते करू नाही शकत, जे असतील एक्सपर्ट ते करू शकतात. तिथे मी हेही ऐकले की आपण कोणाच्या घरी कॅमेराज पण फिट करू शकतो. म्हणजे कोणाच्या स्ट्रीटवर कॅमेरा फिट करू शकतो. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल US मधली लोक आहेत ते मला वाटतं थोडे पागल आहेत, आणि त्यांना लाईफमध्ये माहिती नाही काय, तर खूप लोकांना वेगवेगळे फॅन्टेसीज असतात खूप. तर ते लोक स्पेशली म्हणजे त्यांना कोण मुलगी आवडते किंवा कोण मनुष्य आवडतो, त्याच्या घरच्या बाहेर, त्याच्या स्ट्रीटवर जिथे तो राहतो तिथे कॅमेराज फिट करू शकतात, त्यावर नजर ठेवू शकतात. एवढं पण मी ऐकलं की ते त्यांच्या घरीही कॅमेराज फिट करू शकतात. म्हणजे डार्क वेबवरती आहेच, त्याच्यात तर अजून जास्त डेटा हे आहे. पण नॉर्मल वेबवरती सुद्धा अशी खूप सारी वेबसाईट्स तुम्हाला भेटतील जी मी रेकमेंड अजिबात नाही करणार. जाऊ नका तिकडे, ठीक आहे. भले किती क्युरिओसिटी असेल बट सोडा त्याला जसं आहे त्याला. अनलेस अँड अंटिल जर तुम्हाला अरेस्ट व्हायचं असेल तर तुम्ही करू शकता ते सगळं. नाहीतर तुमच्या घरी कॅमेरा फिट आणि मग तुम्ही शिकारी का शिकार हो गया तसं होईल बघ तुम्हाला. आणि खूप सारे वेबसाईट आहेत जिकडे तुम्हाला म्हणजे स्पाय करू शकतात, तुम्हाला स्ट्रीट स्पाय करू शकतात. की कुठलाही जर फॉर एक्झाम्पल मला इकडे बसून कुठल्या बाहेरच्या देशात कुठल्या एका टाऊनमधला जर मला मेन चौकाचा जर मला CCTV फुटेज पाहिजे, ती तुम्ही बघू शकतात तिकडे. नॉट नेसेसरीली काय होतं आहे ना. हां, डार्क वेबवरती जेव्हा ही इन्फॉर्मेशन येते तेव्हा जास्त ते नॅस्टी होतं. मग त्याच्यात तुम्ही कोणाच्या घरच्या आतमध्ये तुम्ही कॅमेरा फिट करू शकतात. किंवा मग खूप साऱ्या हॉटेल्स जे आहेत, ठीक आहे, आता ओयो बाहेर नाही आहे तसं तर, पण म्हणतात ना की खूप सारे जे हॉटेल रूम्स आहेत त्यांचं Airbnbs वगैरे, तिकडे तुम्हाला जिकडे हे असे प्रॅक्टिसेस होतात, म्हणजे स्पाय कॅमेराज लावलेले असतात. म्हणजे आपण असं नाही म्हणत की सगळीकडे होतात, पण मेजरली तिथे करतात असं. हां, राईट. आणि मला असं वाटतं की ना की हे जे डार्क वेब चालवणारे लोक असतात ना ते खूप अमीर असतात, नाहीतर त्यांना आयुष्यात काही गोल नसतो त्यांचा, ते फक्त जगतायत. तर त्यांना फक्त दुसऱ्यांच्या आयुष्यात झाकणं आणि हे करणं. आणि म्हणूनच मला वाटतं इंडियामध्ये व्लॉगिंग पॉप्युलर पण तर आहे ना. व्लॉगिंग का पॉप्युलर आहे? बिकॉज आपल्याला आवडतं की जेव्हा आपण दुसऱ्याच्या आयुष्यात जेव्हा झाकून बघतो ते आपल्याला आवडतं. तर अथर्व, माझ्याकडे ना एक सिमिलर स्टोरी आहे डार्क वेबची. आपण जे बोलतो ना लोकांना त्यांनी का हे सर्च करू नये, त्या मागचं एक कारण आहे. आणि हे माझ्या एका फ्रेंडच्या फ्रेंड बरोबर घडले.
म्हणजे माझी एक मैत्रीण होती, तिने सांगितलेलं की तिचा एक मित्र होता, तो यश त्याचं नाव पकडू आपण. तर यश US वरून आलेला, म्हणजे तो तिथे अभ्यास करायचा आणि सुट्टी तिथे आलेला. आणि त्यांच्या सुट्ट्या तुला माहिती आहे ना की जेव्हा आपल्याला सुट्ट्या नसतात तर तो काइंड ऑफ बोर झालेला, आलेला 1-2 महिने, मला वाटतं 1 महिन्यासाठी वगैरे आलेला. आणि तो बोर झालेला. आणि तिथे त्याला सवय होती, म्हणजे तुला माहिती US मध्ये तर पोरं वाईल्ड असतात, ते काहीही करतात. तर त्यांना समजत नाही. तर त्याला अशी सवय होती, तर मित्रांमध्ये वगैरे ते लोक डार्क वेब वगैरे सर्फ करायचे, तिथून काय मागवणं झालं वगैरे काय तर होतं, एंटरटेनमेंटसाठी करायचे. तर तो टॉर वापरायचा जास्त करून, जसं तुम्हाला बोललास की टॉर, कारण टॉरमध्ये म्हणजे यूट्यूब वगैरे आपण यूज केलं तर ॲड्स येत नाही टॉरमध्ये, ते वापरायचं. तर एक दिवशी बोर झाला, तो बोलतो अरे आपण पण डार्क वेब बघूया ना काय असतो, लेट्स एक्सप्लोर. तर त्याने पण डार्क वेब ओपन केलं आणि सुरुवातीला तर काही दिसलं नाही, ॲज अ नॉर्मल आपलं गुगलसारखंच त्याला वाटलं की वेगवेगळे विंडोज होते असं तसं. तर तो एका वेबसाईटवर गेला, तिथे जी वेबसाईट लिस्ट होती, आणि त्या वेबसाईटवर बघितलं त्याने मल्टिपल असे छोटे 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 विंडोज आहेत. आणि एका विंडोमध्ये असं आहे की कोण दात घासतंय, एका ह्याच्यात असं होतं की कोण माणूस आहे तो दारू पितोय, एक ह्याच्यात असं होतं की कोण माणूस आहे जो ऑफिसला जायला रेडी होतोय, एका तर कोण झोपलंय. तर वाटलं काय कोणत्या मूवीचे सीन्स आहेत भाई असे वेगवेगळे. त्याला वाटलं की एकतर मूवीचे सीन्स आहेत, सिरियलचे वगैरे, सिरीजचे वगैरे, किंवा स्टॉक फुटेज आहेत, पण त्याला समजत नव्हतं नक्की काय आहे. तर त्याने एका विंडोवर क्लिक केलं आणि बघितलं की एक बाई हात घासते, ब्रश करते सकाळी, आणि ते त्याच्या मुलीला पण ब्रश करायला लावते. तर सही आहे भाई, मूवीचं सीन असेल जुन्या मूवीचं वगैरे असं. त्याला ठीक आहे. त्याने अजून एक विंडो बघितली, तर अगेन कोण माणूस आपल्या ऑफिससाठी वगैरे रेडी होतोय. आणि तो फक्त बघत होता की त्याला काहीतरी विचित्र वाटत होतं, म्हणजे ते मूवीज सारखं नव्हतं वाटत, कारण कॅमेरा थोडे वेगळे होते. असं आपल्या इकडे MMS बनवतात ना, तशा टाईपची त्याची क्वालिटी होती. त्याला काहीतरी वेगळं वाटलं. त्याला वाटलं ठीक आहे. एक परत अगेन एका साईटवर घेतला, तिथे अगेन त्याच्या बाजूच्या विंडोवर की तिथे एक माणूस झोपलाय, तो लास्ट 5 मिनिटापासून फक्त झोपलाय. मग तेव्हा त्याला काही विचित्र वाटायला लागलं. परत तो अगेन त्या बाई जिथे ब्रश करत त्याच्या स्क्रीनवर आला, तिथे बघितलं तर आता कोण वॉशरूमला गेले, ते ब्रश करून बाहेर गेले, कोण वॉशरूमला आला. तेव्हा त्याला रिअलाईज झालं, तेव्हा त्याची ट्यूब पेटली की बाबा हे ॲक्च्युली हिडन कॅमेराज आहेत, हे लोकांच्या वेगवेगळ्या रूम्समध्ये लावल्यात आणि त्यांना माहिती नाही की ते लोक रेकॉर्ड होत आहेत आणि ते जगाला दिसत आहेत. म्हणजे समजतोय का, ती बाई जी ब्रश करते ती नॉर्मल आपल्या सकाळी मुलांना शाळेत वगैरे सोडायला ब्रश वगैरे करायला लावते, रेडी करवते, म्हणजे असं नॉर्मल ती आपलं रेग्युलर डे जगते आहे. आणि तिथे कोणतरी रेकॉर्ड करतोय, तिच्या जो मिरर आहे, जो आरसा आहे, त्याच्या मागे एक कॅमेरा लपवून ठेवला, तिथून रेकॉर्ड करतोय. तिथे तो शॉक झाला की बाबा हे काय आलो. म्हणजे तिथे अशी साईड होती बेसिकली, तिथे लोकांच्या घरी हिडन कॅमेराज लावलेले आणि ते रेकॉर्ड होऊन दिसतंय लोकांना, आणि त्यांना माहितीच नाही की हिडन आहे. कोण कपडे बदलतोय, कोण काय करतोय, कोण. तर तसं होतं, ते खूप क्रिपी होतं. तर हा तिथे जेव्हा तसंच त्याला रिअलाईज झालं ना यशला की बाबा हे सर्व गोष्टी आहेत, तो खूप घाबरला. त्यांनी परत बॅक करायचं ट्राय केलं, पण काय बॅक होत नव्हतं. म्हणजे आपण जसं बोललो ना, आपण फॉर एक्झाम्पल घेतोय मी, जे मला माझ्या मित्रांनी सांगितलेलं, आपण जेव्हा एक पॉर्नवाली वेबसाईट ओपन करतो तेव्हा तिथे क्लिक करतो तर मल्टिपल असे साईट्स ओपन होतात. तर तसं काहीतरी त्याच्यावर झालं. तो बॅक जायचा प्रयत्न करतो, तो क्रॉस करायचा प्रयत्न करतो, एक्झिट करायचा, तर मल्टिपल विंडोज वगैरे ओपन होत आहेत, तो वेगवेगळ्या अजून विंडोजवर जातोय. तर तो बावरला की बाबा काय होतं. तो म्हणजे खूप घाबरला रे, कारण त्यांनी ऐकलं होतं की डार्क वेब आहे एक सिरियस गोष्ट, आणि आता तो फेस करतोय, तो एक्झिटच व्हायला होत नाही त्याला. त्यांनी काय केलं, त्यांनी कसं करून होत नव्हतं, त्यांनी डायरेक्ट प्लग काढून टाकला. म्हणजे त्याकडे iMac होता 2019-18, तेव्हा नाही का ॲपलचे मोठे कम्प्युटर्स यायचे, त्याकडे तो होता. तर त्यांनी डायरेक्ट त्याचा प्लग आउट केलं, त्याला बंद झालं. तर त्यांनी 2-3 तास तर का ओपन नाही केलं. संध्याकाळी ओपन केलं त्याने. संध्याकाळी ओपन केलं तर ते टॉरवर त्यांनी तिकडूनच फोर्स बंद करून असं काहीतरी ओपन करून फोर्स क्लोज केलं, तर नॉर्मल चालू होता. तर तेव्हा त्यांनी एक गोष्ट नोटीस केली ना, की तू बघशील मॅकमध्ये वगैरे जे ॲपलचे कम्प्युटर्स असतात किंवा मोबाईलमध्ये पण जेव्हा कॅमेरा ऑन असतो ना, तेव्हा एक ग्रीन लाईट असते की जेव्हा कॅमेरा चालू आहे की असं. तर त्याचं इव्हन काय कॅमेरा फेस टाईम वगैरे काहीच ओपन नव्हतं तरी ती ग्रीन लाईट होती. म्हणजे त्याला कोणतरी रेकॉर्ड करत होतं विदाऊट एनी परमिशन. त्यांनी असं कोणतं सॉफ्टवेअर डाउनलोड नाही केलं, त्यांनी काहीच वेगळं केलं नाही, तरी त्याची ती लाईट चालूच होती. त्या दिवशी पण तो खूप घाबरला की बाबा काय. मग त्यांनी प्लग आउट करून रिसेट वगैरे केलं आणि तसंच ठेवलं त्यांनी रिसेट. मग त्यांनी 1-2 दिवस काही वापरला नाही, तो बाहेर वगैरे गेला त्यांच्या मित्रांच्यात. आताही ते एक ट्विस्ट येतो भाई, आणि हे खूप क्रिपी आहे. 4-5 दिवसानंतर, 3-4 दिवसानंतर जेव्हा तो परत त्याच्या घरी आला मित्रांवर, त्यांनी काही कम्प्युटरला हात नाही लावलं, परत घरी आला आणि त्यांनी प्लग केला.
प्लग केलं तेव्हा त्यांनी एक गोष्ट केली की आता ते ग्रीन लाईट तर नव्हती पेटत. त्यांनी नॉर्मल थोडं सर्व वगैरे केलं, कॉलेजचं वगैरे काम केलं. त्यांनी अचानक त्यांनी नोटीस केलं ना, तो त्याच्या कॉम्प्युटरचा ॲक्सेस त्याच्याकडे नव्हता. म्हणजे तो माऊसने आपण जे कीबोर्डने वगैरे करतो तो ॲक्सेस नव्हता करू शकत. त्याचा कॉम्प्युटर कोणतरी दुसरा चालवत होता. अचानक त्याच्या ह्याच्यात कॉम्प्युटरमध्ये डार्क वेबचे वगैरे साईट टॉर वगैरे ओपन झालं आणि त्याचा प्रिंटर जो होता तो ऑन झाला. प्रिंटर ऑन झाला म्हणजे प्रिंटर ऑनच होता, कनेक्टेड होता. प्रिंटर म्हणजे ऑन झाला आणि एक त्यांनी प्रिंट काढली स्वतःहून आणि त्या प्रिंटवर असं लिहिलेलं की आय एम वॉचिंग यू, लुक ॲट द विंडो. हे ते त्याची खूप फाटली भाई त्या मुलाची. त्याने विंडोकडे वगैरे बघितलं, कोण नव्हतं, पण हे खूप जास्त क्रिपी होतं भाई त्याच्यासाठी भाई. बापरे. आणि तो लास्ट टाइम होता त्यांनी हे केलं. मला वाटतं त्यानंतर त्यांनी ते रिसेट वगैरे केलं आणि माहिती नाही काय त्यांनी चेंजच केलं. पण त्यानंतर असं काही झालं नाही त्याच्याबरोबर. पण भाई खूप क्रिपी होता आणि हे झाले माझ्या एका फ्रेंड बरोबर भाई. पण तेच आहे, तू असं काय ऐकलंय का अशी डार्क वेबची कोणती स्टोरी? एक जेव्हा ChatGPT आलेलं ना आपलं, आपण जे AI यूज करतो खूप साऱ्या ह्याच्यासाठी, तर त्या ChatGPT आल्यानंतरच म्हणजे मला वाटतं त्या सेम दिवशी की खूपच लवकर म्हणजे मागे पुढे डार्क वेबवरती एक गोष्ट लॉन्च झाली कॉल्ड फ्रॉड GPT. आता ChatGPT सारखाच हे आहे, पण हा जो AI आहे, या AI मध्ये तुम्हाला खूप सारे फ्रॉड्युलंट गोष्ट करू शकतो आपण. लाईक फॉर एक्झाम्पल, लोकांनी ह्याला असं यूज केलं की जर मी फ्रॉड GPTवर गेलो आणि फ्रॉड GPTवर जर मी असा एक इनपुट टाकला की मला सो अँड सो बँक अकाउंटचे डिटेल्स हवेत, सो अँड सो पर्सनचे किंवा मग सो अँड सो ह्याचे, किंवा मग मला वेज एक्सप्लोर करायचे आहेत की मला जर कुठं कोणाच्या क्रेडिट कार्डचे डिटेल्स हवे ते मी कसे घेऊ. ओके. किंवा मग मी मला अच्छा त्याच्यात एक असा पण आहे की त्या सेम फ्रॉड GPTने तुम्ही एक रिडायरेक्ट होतात एका वेबसाईटवर. त्या वेबसाईटवर तुम्हाला $50 $100 मध्ये क्रेडिट कार्डसुद्धा भेटतात. बापरे. जे म्हणजे स्टोलन क्रेडिट कार्ड असतील किंवा मग हे वाला मी ऐकलेलं भाई. हे वाला असं ऐकलेलं की जसं आपण जेव्हा नॉर्मल GPTवर सर्च करतो ChatGPTवर, त्यात तुम्ही तिला काही असं इलिगल विचारलं ना तर ते रिप्लाय नाही करणार. म्हणजे मी हे कसं करू ते कसं करू रिप्लाय नाही करत. पण तुम्ही मला वाटतं फ्रॉड GPTच असेल काहीतरी, पण तुम्ही त्याला विचारलं तर असं की हाऊ टू मेक अ बॉम्ब असं विचारलं, ते तुम्हाला रेसिपी सांगेल किंवा बॉम्ब कसं बनवतात. ते वाला क्रेझी आहे. आणि तेच खूप सारे म्हणजे तेच वेबसाईट आहेत जिकडे तुम्ही क्रेडिट कार्ड्स घेऊ शकतात लोकांचे. आणि ते मोस्टली जे पण क्रेडिट कार्ड आहेत ते स्टोलन क्रेडिट कार्ड्स आहेत, चोरी गेलेले सगळे चोरी केलेले आहेत. मग प्लस कुठल्या लोकांचे अच्छा एक अशी पण वेबसाईट आहे जिकडे लोकांचे जे बँक अकाउंट्समध्ये पैसे आहेत है ना, म्हणजे खूप सारे लोक आहेत जे लोक यूज नाही करत त्यांचा बँक अकाउंट, म्हणजे जे थोडेसे सिनियर सिटीजन असतील किंवा वारला असेल त्यांना माहितीच नाही, त्यांना माहिती नाही, तर त्या बँक अकाउंट्सचे ऑप्शन्स येतात की फॉर एक्झाम्पल सो अँड सो पर्सनचं नाव आहे आणि म्हणजे ते लोक रिअल नेम रिव्हील नाही करत, म्हणजे लकी ड्रॉ टाईप आहे की जर 5 वेगळे बँक अकाउंट्स असतील, त्या 5 वेगळ्या बँक अकाउंट्सवर तुम्ही ऑप्शन लावू शकतात की चल बाबा मला बँक अकाउंट A हवा आहे किंवा मग बँक अकाउंट B हवा आहे. तर त्याच्यावरती लोक ऑप्शन लावतात, त्याच्यावरती बेसिकली $50 $100 $500 इन्युमरेबल म्हणजे किती पण लावू शकतात. आणि मग त्याच्यामधले जेवढे पण पैसे असतील ते तुमचे. तर बेसिकली सट्टा टाईपच आहे. ह्याच्यात मी हे पण बघितलेलं मागे की माहिती नाही ते डार्क वेबवर आहे की नाही, युट्यूबवर एक व्हिडिओ बघितला, त्यात ते लोक आहे ना ऑप्शन मधून ATM मशीन्स घेऊन येतात, ATM मशीन, आणि ते फोडून बघतात की इसमें क्या निकालताय. काय लोकांना तर काहीच नाही मिळत त्याच्यात, पण काय लोकांची लॉटरी पण लागते, पैसे असतात. पण तिथे मी ऐकले असे आपल्या डार्क रूम्स पण असतात, रेड रूम्स असतात. रेड रूम मध्ये म्हणजे रेड रूम ही अशी एक गोष्ट आहे जी खूपच तुमच्या म्हणजे म्हणतात ना तुमच्या एक्झिस्टन्सलाच तुम्ही क्वेश्चन करणार की बाबा मी हे काय कशाला करतोय आणि मी कशाला आलो इकडे. सॉरी मित्रांनो, तुम्हाला एका स्टोरीमध्ये डिस्टर्ब करतोय, पण एक गोष्ट आहे अथर्व तुला सांगायची आहे मला की आपले मोस्ट ऑफ जे व्ह्युअर्स बघतात ना त्यापैकी 80% ऑफ व्ह्युअर्स आहेत ना सबस्क्राईब नाही करत आपल्या चॅनल. 80% लोक सबस्क्राईब नाही करत, फक्त व्हिडिओ बघून जातात.
तर मला असं म्हणायचं आहे यार, प्लीज सबस्क्राईब करा, कारण हे जे इंजिन आपलं चालतं, भंकस पॉडकास्ट चालवतं, ते तुमच्या सबस्क्राईबमुळे चालतं. जेव्हा तुम्ही व्हिडिओज बघतात तेव्हा हे आपण करू शकतो आणि त्यांनी आपल्याला खूप जास्त हेल्प होते. तुमच्यासाठी तर फ्री आहे, पण आपल्याला खूप जास्त हेल्प होते. तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि दुसरी गोष्ट तर अशी, जर तुमच्याकडेही तुमच्या काही गोष्टी असेल किंवा तुम्हाला काही गोष्टी असं आहे की ते लोकांनी ऐकले पाहिजे आणि ते पॉडकास्टवर शेअर करण्याचे असतील, ते हॉरर असतील किंवा ते फन असतील किंवा तुमच्या प्रोफेशन रिलेटेडही असतील, तर खाली गुगल फॉर्म दिलेला आहे, नक्की भरा. आणि जर तुम्हाला आपल्यासोबत एक पॉडकास्ट करायचं असेल, इथे येऊन बोलायचं असेल, तर खाली गुगल फॉर्म दिलेला असेल, डिस्क्रिप्शनमध्ये पहिली लिंक, ते क्लिक करा आणि तो गुगल फॉर्म भरा. आपण नक्कीच काहीतरी कॉन्टॅक्ट करू, आम्ही तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू आणि आपण एक पॉडकास्ट रेकॉर्ड करू. आता तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. बाय. रेड रूम ही अशी एक गोष्ट आहे जी खूपच तुमच्या म्हणजे म्हणतात ना, तुमच्या एक्झिस्टन्सलाच तुम्ही क्वेश्चन करणार की बाबा मी हे काय कशाला करतोय आणि मी कशाला आलो इकडे, मी जिवंतच कशाला आहे. आणि हे एवढं डार्क आहे की जेव्हा तुम्ही रेड रूम म्हणून एक गोष्ट आहे डार्क वेबवर, जेव्हा तुम्ही या रेड रूमवरती जातात तेव्हा म्हणजे असे खूप सारे लोकांचे एक्सपिरियन्सेस आहेत की जेव्हा ते लोक रेड रूमवरती गेले, तर जसं नॉर्मल आपण CCTV कॅमेरा टाईप असतो किंवा मग नॉर्मल आपण जेव्हा स्ट्रीम करतो, सेम एक माणूस स्ट्रीम करतोय, ऑब्व्हियसली त्याची आयडेंटिटी दिसत नाही, तो मास्क वगैरे घालून बसलेला आहे आणि त्याच्या आजूबाजूला त्यांनी लोक ठेवलेली आहेत जे म्हणजे हॉस्टेज असतील, किडनॅप केलेले असतील किंवा मग कसे केलेले असतील. आणि त्या माणसांबरोबर आता त्या स्ट्रीमवर खूप सारे लोक जॉईन होतात. फॉर एक्झाम्पल त्या स्ट्रीमवर 10 लोक आहेत वेगळे आणि ते 10 लोक बेसिकली जसं आपण सुपर चॅट पाठवतो यूट्यूबवर, तसं त्या स्ट्रीमवर तुम्ही सुपर चॅट टाईप पाठवू शकतात आणि तुम्ही जेवढं काहीही करू शकतात. फॉर एक्झाम्पल मी गेलो त्या रेड रूमवरती गेलो, मी एक स्ट्रीमर आहे आणि मी स्ट्रीम करतो आहे आणि खूप सारे ऑडियन्सेस आहेत माझे. त्या ऑडियन्समधला एक मला म्हणेल की त्याने सुपर चॅट पाठवला, म्हणजे सुपर चॅट वर्ड नाही आहे तिकडे, क्रिप्टोकरन्सीमध्ये त्याने पैसे पाठवले की चला बाबा $500 तू तुझ्या लेफ्ट साईडला जो माणूस किंवा मग मुलगी आहे त्या मुली किंवा माणसाचा बोट काप. आणि ते ॲक्च्युअलमध्ये ते लोक बोट कापणार स्ट्रीमवरती तुमच्या समोर. बापरे. आणि म्हणजे खूप सॅड आहे, पण हे लोकांची फॅन्टेसीज आहेत, हे लोक मजा म्हणून करतात आणि लोक ह्याच्या मागे खूप म्हणजे म्हणतात ना इन्फायनाईट पैसा खर्च करतात. $500, $1000, $5000. तू बिलीव्ह नाही करशील, एक वेबसाईट आहे डार्क वेबवरती, त्या वेबसाईटवरती फॉर एक्झाम्पल आता चॅट रूम कसा असतो, फोरम टाईप, कोरा कसा झाला किंवा मग असे फोरम्स टाईप, ऑर्कुट कसा होता, रेडिटमध्ये कसं असतं, सेम रेडिट टाईपच पकड तू. एक वेबसाईट आहे डार्क वेबवर, तिकडे तुम्ही जाऊ शकता आणि ती वेबसाईट जी आहे ती वेबसाईट स्पेसिफिकली कॅनिबल लोकांसाठी आहे. कॅनिबल म्हणजे लोकांना माहितीच असेल, जे म्हणजे जिवंत माणसाचं मांस खातात, एका माणसाला मारून त्याचं मांस खातात. पण आहेत असे लोक, म्हणजे आपण ज्या समाजात राहतो ना भाई, त्याचे टोटल म्हणजे एक ह्युमन एक जे आहेत आपल्या जे संस्कार दिले आहेत आणि आपल्याला जसं एका पद्धतीने जगायला शिकवलंय, त्याच्या टोटल अपोजिट आहे ते कम्प्लिटली. आणि त्याच्यात म्हणजे चला हे तर खूप डार्क आहेच, पण ह्याच्यापेक्षा जर मी अजून ह्याला डार्क बनवू की ह्याची रियालिटी अशी आहे की ह्याच्यामध्ये फक्त अशी लोकं नाही आहेत की ज्यांना ह्युमन मीट बाय करायचं आहे, इकडे अशी पण लोकं आहेत जे लोकांना सेलसुद्धा करायचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल टू मेक इट मोर क्रीपी ऑर टू मेक इट मोर डार्क, तू आणि मी एक्झाम्पल घेतो मी की तू आणि मी या वेबसाईटवरती आलो, यू आर समबडी की तुला ह्युमन फ्लॅश विकत घ्यायचं आहे आणि मी स्वतःचा फ्लॅश विकायला येणार आहे तिकडे, स्वतःचं. आणि त्याच्यात असंही होऊ शकतं ह्याच्यामध्ये, म्हणजे हे तर बेसिक झालं की तुम्ही बाय अँड सेल करतायत ह्युमन फ्लॅशसाठी. ह्याच्यामध्ये असं सुद्धा आहे की तुम्ही एका चॅट फोरमवरती जाऊ शकतात आणि तिकडे तुम्ही अशा लोकांबरोबर भेटू शकतात जे ॲक्च्युली तुमच्याबरोबर ह्युमन मीट कन्झ्युम करण्यासाठी जाऊ शकतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं आपण डेटला जातो, टिंडर आहे फॉर एक्झाम्पल, टिंडर पे आप गए आपने लडकी पटाई है ना, इकडे तुम्ही लोकांबरोबर हे डिस्कस करतायत की आपण ह्या वेळेला भेटू, ही आपली डेट असणार आहे, पण या डेटमध्ये मला तुझा हा फ्लॅश हवा आहे.
आणि तो समोरचा माणूस हॅपली देतो सुद्धा आहे, कापून देतो. बाय कसं म्हणजे त्या लोकांना काय वाटत नाही? नो आयडिया. भाई मी एक व्हिडिओ बघितलेलं, एक गोष्ट वाचलेली आणि ते खूप सेन्सेबल पण होतं मला, की ठीक आहे तर आपण बघतो की US मध्ये वगैरे खूप सारे असे ना ड्रग ॲडिक्ट्स असतात, त्यांना आयुष्यात काहीच नको हवं असतं, त्यांना फक्त पाहिजे असतं उनका माल चाहिए होता है, उनको दॅट सेट वो सॉर्ट हुआ. ते लोक त्यासाठी काही करतात, पण ते लोक एवढे ॲडिक्ट झालेले असतात की कोण त्यांना काम नाही देत किंवा कोण त्यांना उभं नाही करत. आणि त्यांची फॅमिली तर US मध्ये तोच कल्चर आहे की जर तुम्ही 18 वर्षाचे झालात तर तुमचं मतलब आप अपना देख लो, पीस आउट. तसं म्हणजे घरातले बाहेर काढतात, तुम्ही तुमचं बघून घ्या. आणि ते लोक असेच मग होमलेस लोक असतात काही, जे रोडवर राहतात, ड्रग्स घेतात आणि त्यांचं ते करतात. तर असं बघितलं आहे की लोकांना की एक रूम असतो, एक म्हणजे मी एक वाचत होतो, रेडिटवरच होतं की एक रूम असतात तिथे 3 लोकांना ना आपलं म्हणजे आपल्याला स्वतःला इजा पोचवायची आहे मारून आणि तोंडातून काहीच शब्द सुद्धा नाही काढायचे आहेत. आणि त्यांना खूप मोठे प्राइजेस असतात तिथे, कॉम्पिटिशन्स लागतात असे. आणि एक असं कॉम्पिटिशन होतं आणि एक कोणीतरी बघितलं, हे सर्व रेडिट पोस्ट आहेत भाई, आपण कधी गेलो नाही आणि आपण जे ही इन्फॉर्मेशन सांगतोय ही इंटरनेटची इन्फॉर्मेशन आहे, पण हे कुठे ना कुठे असेल ही ट्रू भाई, डोंट नो. तर ह्या अराउंड एवढ्या गोष्टी फिरत आहेत तर असेल ही. तर भाई ते असं होतं ना रूम की 3 लोक बसलेले, 2 मुलं होती, 1 मुलगी होती. तर त्यांना काय करायचं होतं ना, मे बी नाही, ते लोक हाय ड्रग्सवर होते मे बी, की खूप जास्त ड्रग्स की त्यांच्या फेसवरचे इमोशन लपून गेलेले, तसं होतं. तर त्या लोकांना एक हे करायचं होतं की एक गोष्ट घेऊन, म्हणजे त्यांच्या बाजूला काही नेल कटर ठेवलेलं, एकाच्या बाजूला काही म्हणजे ती आपण नाही का ते चीज हे करायला काय वापरतो, किसनी असते ना आपलं, खोबरं वगैरे किसायला वापरतो ना आपण, ते ठेवलेलं. आणि एकाच्या बाजूला काही चाकू वगैरे ठेवले, तिघांच्या बाजूला एक असं हत्यार होतं. आणि तिघांना ना ते हत्यार घेऊन स्वतःला इजा पोचवायची होती. म्हणजे एक मुलगा नेल कटरनी त्याचं नख कापून झाली तर बोट कापतोय, आणि तिथे लोक सुपरचॅट त्यांच्यावर बॅट लावून बसलेत की जो सर्वात जास्त स्वतःला म्हणजे जो सर्वात लास्टपर्यंत गिवअप नाही करणार ना त्याला ही प्राईज मिळणार. आणि खूप मोठी प्राईज होती, म्हणजे $500,000 वगैरे अशी. $500,000 नाही, मला वाटतं $5,000 टाईप होती, असं काहीतरी होतं ते. आणि बाकी मुलांनी वगैरे केलं, त्यांनी आधी नख कापला, मग बोट कापला, मग कुठून स्वतःलाच ते हे घेऊन स्वतःचा फ्लॅश काढत होता, म्हणजे कापत होता. तो चाकूवाला मुलगा होता, तो स्वतःच्या अंगावर कट्स मारत होता. बापरे. आणि खूप हाय ड्रग्सवर होते ते लोक, की त्यांना समजत नव्हतं की ते काय करतात. त्यांच्या मनात फक्त एक उद्देश होतं की पैसे पाहिजेत आणि हे पैसे घेऊन मग मी ड्रग्स करणार, असं होतं. ती मुलगी होती ना भाई, तिने काय केलं असेल, तिने ती किसनी घेतली आणि तिने ना किसायला स्टार्ट केलं. कुठून तिची जॉ होती ना तिथे तिने असं ते स्टार्ट केलं स्लाइस करायला, स्लाइसच बोलू शकतो ना आपण, तसं करायला स्टार्ट केलं त्याने, केसायला स्टार्ट केलं. हळूहळू जो फ्लॅश निघून गेला, हाड आलं, आणि त्याला पण ते करता एक पॉईंट असा आला की तिचा हा जबडाच बाहेर आला. बापरे. आणि हे झालं. आणि बाकीच्या 2 मुलांनी गिवअप केलं भाई. आणि त्या बाकीच्या 2 मुलांनी गिवअप केलं ना, त्यांना कुठेतरी घेऊन गेले ते लोक, म्हणजे मागूनच त्या रूममधून. आणि ती मुलगी एंडला जिंकली. बापरे. मुलगी जिंकली एंडला. म्हणजे खूप विचित्र आहे भाई आहे. तर भाई माझ्याकडे ना अजून एक डार्क वेब रिलेटेड गोष्ट आहे भाई, आणि हे मी वाचली होती, मला वाटतं 5-6 महिन्याआधी वाचली होती. तर भाई ही जी गोष्ट आहे ना ते 3 मित्रांची गोष्ट आहे, म्हणजे कझन्स होते पण मित्र होते खूप चांगले. तर त्यांची गोष्ट आहे. तर ते लोक मला वाटतं 19, 21, 22 अशा टाईपमध्ये यंग मुलं होते आणि चांगले मित्र वगैरे होते एक दुसऱ्याचे. तर त्यांना एका मुलाने सांगितलेलं, त्यांच्या मित्राने सांगितलं की डार्क वेबवर बघा. आणि ते लोक डार्क वेब रेग्युलरली असे जायचे, बघायचे आणि कुठे काही क्लिक वगैरे नाही करायचे, पण एक्सप्लोर करत राहायचे इथे तिथे असं. तर त्यांनी एक ना डार्क वेबवर खूप एक इंटरेस्टिंग वेबसाईट बघितली, मिस्ट्री बॉक्सवाली वेबसाईट बघितली त्यांनी. आणि असं त्यांनी बघितलं की, आणि तिथे व्हिडिओज पण होत्या, काही लोकांना मिस्ट्री बॉक्स मिळाला, त्यांनी व्हिडिओज पाठवले होते. मतलब वो कम्युनिटी अच्छा भी आहे की रिव्ह्यू तुरंत असं. तर त्यांनी मिस्ट्री बॉक्सचे व्हिडिओ पाठवले. तर त्यांनी बघितलं की एका माणसाला भाई त्या मिस्ट्री बॉक्समध्ये एका भावलीची बॉडी मिळाली. म्हणजे भावली असते ना आपली नॉर्मल डॉल की, हाँ नॉर्मल डॉल की गर्दन मिली उनको उधर.
आणि पूर्ण रक्तानी भरलेली होती, पुरा खून से लथपथ वो उसकी जो गर्दन ती होती, आणि त्याच्या खाली त्यांना रॅट्स मिळाले हुंदीर, त्याच सेम बॉक्समध्ये मिळाले हुंदीर, आणि वरती तिची ते डॉलचा फेस. तो तसं ते लोक घाबरले, काय असं. मग त्याने त्या खालचा व्हिडिओ बघितला, एका माणसाला भाई खूप सारे पैसे मिळाले, गोल्डचे काही बिस्किट्स होते तिथे आणि पैसे होते. सो असं होतं. खाली गेला, काही कोण लोकांना परत काहीतरी विचित्र मिळत होतं, तर काही लोकांना खूप काही चांगलं म्हणजे एक्सपेन्सिव्ह पर्स वगैरे पण मिळत होते. सो मला हे इंटरेस्टिंग आहे, म्हणजे तुझ्या लकवर आहे तुला काय मिळतंय, असं क्रेझी गोष्ट आहे. तर त्यांनी बोललं की ठीक आहे, आणि त्या मित्रांचं असं डोकं चाललं की चला आपण घेऊया ना, हे बघूया, एक्सप्लोअर करूया. लहान मुलं होती, आई वडिलांकडे पैसे वगैरे होते, सो की लेट्स गो. तर त्या लोकांनी एक दिवस ठरवला, त्या लोकांनी विचार केला आणि त्या लोकांनी पैसे वगैरे गोळा केले, आणि त्या लोकांनी एक $200 मिस्ट्री बॉक्स घेण्याचं ठरवलं. $200 मिस्ट्री ऑर्डर प्लेस केली, आणि त्यांना वाटलं येईल 1-2 दिवसात. तर त्यांनी एका मुलाचा नंबर दिलेला, जो त्यांचा सर्वात मोठा भाऊ होता, सर्वात मोठा मुलगा होता, त्याचा नंबर त्यांनीच प्लेस केलेली ऑर्डर. तर त्याला वाटलं ठीक आहे 2-3 दिवसात जसं ॲमेझॉन डिलिव्हर होतं तसं येईल. सो त्याला 2-3 दिवसांनी एक मेसेज आला की हे युअर ऑर्डर हॅज, म्हणजे तुझी ऑर्डर इथून निघाली आहे. काय येतं ते ॲमेझॉनचं येतं ना, तसं ऑर्डर हॅज बीन डिस्पॅच. हां, डिस्पॅच, तसं ऑर्डर हॅज बीन डिस्पॅच आलं त्याला. आणि बट वी आर अनेबल टू डिलिव्हर ॲट युअर ॲड्रेस, की आम्ही तुझ्या ॲड्रेसवर डिलिव्हर नाही, विल लेट यू नो द प्लेस ऑफ डिलिव्हरी. तो बोलला, तो थोडा शॉक होता की हे काय असं. आणि ते म्हणजे रिप्लाय देऊन काय हे नव्हतं, म्हणजे मेसेजला रिप्लाय देऊन काय परत आन्सर बॉटवाले मेसेजेस होते ते थोडं. तुला ठीक आहे, अजून 1-2 दिवस गेले आणि त्याच्या ह्याच्यावर एक पत्ता आला की बाबा यू कॅन टेक युअर ऑर्डर फ्रॉम दिस प्लेस. तर एक खूप सुनसान अशी जागा होती, असे नदीच्या किनारे वगैरे, असे US ची गोष्ट ही. तिकडे अशी तिकडे खूप कमी लोक असतात, आपल्या इंडियामध्येच खूप जास्त लोक आहेत, तिथे खूप कमी असतात. सो असे शांत प्लेसेस पण बऱ्यापैकी आहेत. तर ते त्यांना बोललं की ड्युरिंग रात्री 7 ते 10 मध्ये तुम्ही येऊन घेऊ जाऊ शकता, तुमची ऑर्डर तिथे ठेवलेली आहे. तर ते लोक ठीक आहे, ते लोक गेले, ड्राईव्ह करत गेले तिथे, आणि तिथे तो जो त्यांचा मोठा भाऊ होता बोलला, अरे ह्या प्लेसवर तर आम्ही येतो, चिलविल करायला येतो, दारू वगैरे पियाला आम्ही इथेच येतो, इथे कोण ठेवेल बाई, खोटं बोललेत आपल्याला. तरी पण बोलले ठीक आहे, चल आता आलोय तर एक चान्स घेऊन बघू. त्याने इथे तिथे बघितलं तर काय नव्हतं. मे बी त्यांना असं वाटलं की आपण 7 वाजता चालू आहे ना, मे बी डिलिव्हर होईल, तर थांबू. 1 तास थांबले, बोले यार जाऊ दे, काय $200 जाऊ दे यार, रे ऐसंच हे लोक चुत्या बनवतात, काय पाठवत वगैरे नाही, सर्व फेक असेल, पैसे उभारण्याचं यांची टेक्निक आहे. मग ते लोक गाडी काढून जसं निघत असतात ना, ते बघतात की कॉर्नरला एक बॉक्स ठेवला आहे, आणि तो बॉक्स कम्प्लिटली ब्लॅक कलरमध्ये आहे. त्याला प्रॉपर एक ब्लॅक कलर मारलाय की कोणाला दिसू नये. ते लोक बघतात इथे हा रँडम बॉक्स, तर ते लोक उचलतात, त्यांना हाच बॉक्स आहे, आणि ते लोक घरी घेऊन येतात. भाई त्यांची तर लॉटरी लागते, लोक खुश होतात. कारण आहे ना, त्या बॉक्समध्ये ना खूप जास्त प्रीमियम दिसणारा पर्स असतो, आणि बेल्ट असतो, आणि एक बॅग असते लेदरची. आणि बोलतात यार क्रेझी आहे, म्हणजे आणि खूपच जास्त सुंदर असतं रे, मतलब ते फिनिशिंग वगैरे सही आहे, म्हणजे $200 तो वसूल हो गए. आणि ते लोक असं होतं, आणि ते लोक बोलतात सही आहे. तर ते लोक आपापल्यात वाटून घेतात, बाबा तू एक पर्स घे, तू बेल्ट घे, आणि मी बॅग घेतो, ठीक आहे. तर जो लहान भाऊ असतो ना, त्याला आधीपासून थोडा शक असतो की बाई काय करतात, हे नको करायला. जो भित्रा असतो त्याला बेल्ट देतात, आणि तो पण खुश होऊन जातो, भाई सही आहे, नाईस डील भाई, तसे. तर दुसऱ्या दिवशी भाई तो स्कूलला जात असतो, आणि तो बेल्ट घालतो. तर तो बेल्ट घालतो ना, तो बेल्टवर नोटीस करतो भाई त्या बेल्टवर आहे ना केस आहेत. आणि तेव्हा त्यांना माहिती पडतं भाई की जे ते बेल्ट बनवलेत ना, बेल्ट, पर्स आणि बॅग, त्यांची ते ॲक्च्युअली एक ह्युमन लेदरनी बनवलेत. बापरे. म्हणजे एकदम प्रॉपर आपल्यासारखे नाही, म्हणजे केस पण मध्ये केस होते त्याला, की प्रॉपर ह्युमन फ्लॅश, एका माणसाच्या चामड्यानी ते बनवलेत, आणि थोडे केस होते त्याच्यावर. तिथे ते लोक खूप शॉक बसतात आणि खूप घाबरतात. विचार करणार यार, कसं, कोण, कैसा तू खा सकता है भाई, कैसा कर सकता है भाई, खतरनाक गोष्ट आहे भाई ते सर्व. पण भाई डार्क वेब खरोखर खूप क्रेझी आहे भाई. मी अजून एक रेडिटवर आहे भाई, रेडिट खूप असं सर्व करत असतो ह्या सर्व गोष्टींवर, आणि रेडिटवर बरेच पेज आहेत. म्हणजे ते काय असे तसेवाले पेजेस नाहीत, ते फक्त स्टोरीवाले पेजेस आहेत. आणि हे ॲक्च्युअल आहेत की अजून एक रेडिटवर एक स्टोरी होती असे. तर तिथे आहे ना, म्हणजे ही पण अगेन US ची गोष्ट आहे. तर 2 बहिणी असतात, एक लहान बहीण असते आणि एक मोठी बहीण असते. दोघांमध्ये 5-6 वर्षाचा डिफरन्स असतो.
तर जी लहान बहीण असते ना ती काइंड ऑफ जी मोठी बहीण असते ना ती काइंड ऑफ पॅरेंट्स टाईप असते रे त्या लहान बहिणीची, की ती त्याची काळजी वगैरे घेत असते आणि बघत असते हे ते सर्व, की काय करते, कॉलेजला नीट जाते आणि असं तसं. आणि ती नुकतीच हायस्कूलला गेलेली असते, म्हणजे आपल्या इकडचं तू बोलू शकतो ज्युनियर कॉलेज टाईप तिथे गेली असते. तर मोठ्या बहिणीला थोडी काळजी असते, कारण माहिती आहे ना तिकडचं कल्चर तर एकदम वाईल्ड आहे भाई. तर ती थोडी तिच्यावर नजर ठेवून असते, कुठे जाते ही, चांगल्या ग्रुपमध्ये तर आहे ना, सर्व ते सर्व. तर ती बघते की ना 2-3 दिवसापासून ही खूप विचित्र वागते, म्हणजे जी लहान बहीण होती ती खूप विचित्र वागत होती. तर तिचं असं झालं की असं काय आलं, तर ती तिच्यावर तिला स्टॉक करून असायची की ही कोणासोबत बोलते, कोणासोबत हँगआउट करते, ते सर्व गोष्ट. तर आणि ती काय यूज करते, तर एक दिवशी ना दोघेही घरी होते आणि लहान बहीण बोलली की मी येते जरा मित्रांबरोबर, माझ्या मैत्रिणींबरोबर जाऊन येते. ती बोलली ठीक आहे. तर ती डेस्कटॉपवर बसलेली आणि ती गेली. तर हिने डेस्कटॉपवर जाऊन बघितलं ना, तर तिने एक डार्क वेबवर होती ती मुलगी, आणि माहिती नाही काय तिच्या कॉलेजच्या मित्रांनी वगैरे तिला डार्क वेब वापरणं शिकवलं होतं. सो तिथे तिच्या डार्क वेबवर एक तू जसं बोललास चॅट रूम होतं, तू बोललास ना फोरम असतात तिथे रेडिट सारखे, जिकडे लोक चॅट, कोरा सारखं वगैरे, तिथे लोक क्वेश्चन, अरे ठीक आहे हां, तिथे लोक त्यांचे प्रश्न विचारतात आणि कोण ना कोण त्यांना उत्तर देतं. तसाच टाईपमध्ये एक मर्डरर्सचा तिथे एक चॅट ओपन होता. आणि तिथे त्या बहिणीने एक चॅट वाचलं. एक मुलगी तिथे त्यांच्या ते क्वेश्चन काय असतं त्या चॅट बॉक्समध्ये क्वेश्चन विचारते की आय हॅव किल्ड माय मदर, मी माझ्या आईला मारले आणि नाव व्हॉट टू डू विथ इट, हाऊ टू डिस्पोज इट, हाऊ टू डिस्पोज द बॉडी, म्हणजे तिला आता मी कशी लपवू, कसं त्या बॉडीला डिस्पोज करू. सो तिथे 15-20 मिनिटानंतर एक रिप्लाय आला, खूप मोठा रिप्लाय आला एका बाईचा. तिथे ती बाई त्या मुलीला बोलते की एक काम कर, तू आहे ना असं कुठे फेकू नको, जर तू फेकलंस तर पोलिसांना माहिती पडेल, तू पोलिसांना पण सांगू नको, तू कोणाला इन्फॉर्म न करू, तू त्या बॉडीला घे, त्या तू छोट्या छोट्या पीसेसमध्ये काप आणि काही पीसेस तू आजूबाजूच्या जंगलात टाकून, जे जिथे कुत्रे आहेत सो कुत्रे खातील, अर्धे पीसेस तू कॅरोसिनमध्ये जाळून टाक, असं बोलते. आणि बोलते डोंट वरी, आय हॅव ट्राईड दिस, मतलब फ्यू इयर्स एगो आय हॅव किल्ड माय हजबंड. ती बोलते मी काही वर्षांपूर्वी माझ्या नवऱ्याला मारलंय आणि मी अजूनपर्यंत पकडली गेली नाहीये, सो चिल, डोंट वरी. बोललो भाई, आणि ती बहीण खूप घाबरते भाई की काय आहे भाई अशा गोष्टी भाई. सो खूप डार्क आहे, हे गोष्टच खूप डार्क आहे. तिकडे वेगवेगळे असे रूम्स वगैरे असतात, कोण लोक सूप वगैरे खातात. एक एकदम वियर्डेस्ट वेबसाईट आहे, म्हणजे आता माहीत नाही की अजून ते लोक फंक्शन करतायत की नाही. तिकडे तुम्हाला US मधलीच आहे, म्हणजे US सेंट्रिकच आहे. तिकडे तुम्हाला त्या वेबसाईटवर USचे जी एलिट वुमेन्स आहेत, म्हणजे जे एकदम श्रीमंत शिकलेल्या मुली आहेत, म्हणजे ते सेलिब्रिटीज नाहीत पण छोटा मोठा लाईक मॉडेल्स टाईप वगैरे, त्या मॉडेल्सचे तुम्हाला गार्गल्ड मिल्क भेटणार विकत. म्हणजे तुम्ही तिकडे एक कुठल्याही गार्गल्ड मिल्क, चूळ भरलेली दूध, ते एका बॉटलमध्ये तुम्हाला भेटेल आणि तुम्हाला तिकडे फोटोज सुद्धा भेटतील त्या मुलींची, आणि त्या मुलींचा प्रोफाईल भेटणार. म्हणजे खरं नाव नसतं ऑब्विसली, पण त्या फोटोज जे असतात ते खरे असतात की या सो अँड सो मुलीचं तुम्हाला चूळ भरलेलं दूध तुम्हाला भेटेल, आणि ते दूध लोक घेतात आणि ते दूध पितात सुद्धा. अशी लोकांना फॅटिश आहे. बापरे, फॅटिश पण भाई क्रेझी गोष्ट आहे भाई. लोकांचे विचित्र फॅन्टसीज असतात. आणि मला असं वाटतं ना की मी थोडं ह्याच्याबद्दल थोडा अभ्यासही करत होतो, थोडं बघत होतो की हे ॲक्च्युअल माणसं कोण असतात. तर मला माहिती पडलं की हे ॲक्च्युअली ना माणसं अशी असतात ज्यांच्याकडे खूप पैसा आहे. जसं फॉर एक्झाम्पल, जसं आपण आहोत, आपले ड्रीम्स काय आहेत की बाबा मला पैसे कमवायचे आहेत, मला माझं करिअर बनवायचं आहे, मला माझ्या आईवडिलांना खुश ठेवायचं आहे, मला इथे फिरायला न्यायचं आहे, मला घर घ्यायचं आहे, लग्न करायचं आहे, मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं आहे, आणि दॅट्स इट, आय एम डन फॉर दिस लाईफ. पण विचार कर की जे माणसं आहेत ज्यांना ज्यांचं सर्व हे सॉर्ट आहे, ज्यांच्याकडे अब्जो रुपये आहेत, त्यांच्या बापांनी खूप पैसे कमावून ठेवले आहेत आणि त्यांना पैसे कमवायची गरज नाही आणि कसली गरज, ते काय करणार?
म्हणजे ते काय यशस्वी करणार. असं आपण फिरायला गेलो, ते फिरून आले. गाडी घ्यायची आपल्याला, गाडी आहे त्यांच्याकडे, त्यांना एका खूप सुंदर मुलीसोबत डेटला जायचं आहे. आपण स्ट्रगल करतो की आपल्या मुलींचं अटेन्शन मिळलं म्हणून आपण पैसे कमवतो वगैरे. त्यांच्याकडे ऑलरेडी आहे, त्यांच्याकडे गाडी आहे. आता त्यांचं काय, त्यांना किक कुठून मिळणार, हे आयुष्य जगायचं कसं, काढायचं कसं, तर त्यांना हे वेगवेगळे फॅटिश येतात आणि ते लोकच हे चालवतात की म्हणजे ते बोलतात ना ह्याचा गळा कापा, ते रेड रूम्स वगैरे असे. आणि त्या लोकांकडेच तर एवढा पैसा असतो ना की ते लोक क्रिप्टो थ्रू तो पे करतात आणि तिकडून ते आनंद घेतात. तर हे असे लोक असतात. आणि ह्याचं सिमिलर एक्झाम्पल एक आता खूप फेमस एक वेबसिरीज पण आली होती रे, काय नाव त्याचं, ते नाही का त्याच्यात माणसं, जपानची वेबसिरीज आहे आणि त्यात माणसांना खरोखर चालायचं असतं आणि ते डॉलवाली होती ना की स्टॉप बॉलर, स्क्विड गेम बघ ना. स्क्विड गेम तेच आहे की मला वाटतं काहीतरी 150 लोक काहीतरी ते लोक टाकतात तिथे, कमी जास्त असतील पण बऱ्यापैकी लोक त्या गेममध्ये फेकून देतात, किडनॅप करून आणतात, फेकून देतात आणि बोलतात की आणि ते लोकांना वेगवेगळे टास्क देत असतात आणि जो हा टास्क पूर्ण करतो तो पुढच्या लेवलला जातो, जो नाही करत त्याला मारून टाकणार. आणि एंडला काय वाटतं, पॉवरफुल कोण असतो, जे पॉवरफुल लोक असतात तेच हा गेम चालवत असतात. सो आहे काहीतरी आहे, पैसा काहीही करू शकतो. मला वाटतं आपण भारतात जन्माला आलोय ना भाई, आपण बेस्ट गोष्ट केली की आपल्या इथे एवढं नाहीये. आणि आपल्या इकडे आपले पोलीस वगैरे खूप आहेत, लोक आहेत तिकडे, शांत आहेत तिकडे, लांब पर्यंत कोण कुत्रं नाहीये. आणि तिथे काही होतं, तिथे लोकांना कोण मारतं, कोण काय करतं, लोकांना माहिती पण नाही पडत आणि पोलिसही पत्ता लावू नाही शकत. सो तसं भाई मी रिसेंट एक गोष्ट बघितलेली आम्ही कोणाच्या तरी, मला वाटतं ह्याच्यावर पूर्ण व्हिडिओ पण करू, पण कोणाच्या व्हिडिओमध्येच बघितलेले मी, व्हिडिओ रॉंग कडून मला वाटतं क्रिएटर त्याच्या व्हिडिओमध्ये बघितलेली. तर ही एक गोष्ट एका इन्फ्लुएन्सरची आहे, आता मला तिचं नाव वगैरे माहिती नाही पण मी इकडे टाकेन व्हिडिओमध्ये. एक इन्फ्लुएन्सरची गोष्ट आहे. तर ती इन्फ्लुएन्सर आहे ना टिकटॉक बनवायची, US ची गोष्ट आहे, मला वाटतं US चीच असावी, टिकटॉक बनवायची आणि ती बऱ्यापैकी फेमस होती. म्हणजे तिचे 800K 900K काहीतरी टिकटॉकवर फॉलोअर्स वगैरे होते आणि शी वॉज फेमस. पण तिच्या ना घरातले तिला त्रास द्यायचे की घरातले तिला म्हणजे कुठे आहेस, काय आहेस, आणि तिला घरातल्यांचा कंटाळा आला होता की बाई काय यांचं का मला त्रास देतात हे सर्व असं तसं. तर तिचा एक बॉयफ्रेंड असतो, तर ती तिच्या बॉयफ्रेंडबरोबर एका जागेत शिफ्ट होऊन जाते. पण तिचे घरातल्या कंटिन्युअस तिला कॉल वगैरे करून त्रास देत असतात, म्हणजे एक लॉंग पिरियड ऑफ टाईमसाठी की कुठे आहे, काय आहे. आणि हे तिला आहे ना तिच्या घरातल्यांपासून मुक्त व्हायचं असतं, म्हणजे घरातल्याची झंझट सोडवायची असते. तर ती मुलगी एक प्लॅन करते भाई. ती काय करते ना, ती तिच्या सिमिलर दिसणाऱ्या मुलींना शोधते, तिच्यासारख्या सिमिलर दिसणाऱ्या मुलींना शोधते आणि ती बघते आजूबाजूला कुठे आहेत मुली. आणि कारण ती दुसऱ्या स्टेटमध्ये राहत असते आणि तर तिकडच्या मुलींना जे तिच्यासारखी दिसतात सेम, तर ती बघते की ती बऱ्यापैकी 3-4 मुलींना बघते आणि एक मुलगी असते जी क्रिएटर असते, पण ती एवढं 2-1 हजार तिचे फॉलोअर्स असतात आणि ती फेक अकाउंटमधून तिला मेसेज करत असते की माझ्याकडे तुझ्यासाठी ब्रँडचं काहीतरी काम आहे, मे बी बार्टरचं काम आहे असं तसं. तर तिला ती मेसेज करते. तर 2-3 वेळा तर ती मुलगी इग्नोर करते की बा कोण आहे. तर तिसऱ्या वेळेला पण ती एकदम लेजिट प्रोफाईल बनवते आणि मग त्या थ्रू मेसेज करते की माझ्याकडे काही ब्युटी प्रोडक्ट्स आहेत आणि आपण बार्टर करू शकतो, माझा एक स्मॉल बिझनेस आहे. तर ती बोलते ठीक आहे. त्यानंतर ती आहे ना तिच्या घरापासून बऱ्याच एका अंतरावर तिला भेटायला बोलवते की बा इथे भेटा. तर तिथे ती मुलगी जी तिच्यासारखी दिसते त्या इन्फ्लुएन्सरसारखी आणि तिचा बॉयफ्रेंड जातो, म्हणजे ती इन्फ्लुएन्सरचा बॉयफ्रेंड त्या मुलीला भेटायला बोलवतात. आणि जेव्हा ती भेटते वगैरे काहीतरी बोलणं वगैरे होतं, लंच वगैरे करतात ते लोक, ती तिला प्रोडक्ट देते आणि तिला बोलते की तिचं घर त्या ठिकाणापासून बरंच लांब असतं, म्हणजे 25-30 किलोमीटर लांब असतं घर. तर ती बोलते की अरे तुझं घर कुठे आहे, ते बोलते अरे इथे, चलो आय विल ड्रॉप यू. 30-40 किलोमीटर लांब ते लोक ड्रॉप करायला जातात तिला आणि माहिती पडतं की ते लोक मध्येच तिचा खून करतात, त्या मुलीचं जी सिमिलर दिसते खून करतात. तिचा तोंड पूर्ण आहे ना खराब करून टाकतात की कोणाला ओळखायला येऊ नये. आणि ज्या त्या इन्फ्लुएन्सर असते ना ती तिच्याच कारमध्ये तिला जाऊन क्रॅश करतात. जेव्हा पोलिसांना माहिती पडतं, पोलीस बघतात, पोलिसांना काय वाटतं एक सेम गाडी आणि काइंड ऑफ सिमिलर, कारण चेहरा तर ओळखीचा नाही, तर सेम तेच असेल ना तिथे इन्फ्लुएन्सर. तिच्या घरी इन्फॉर्म करतात की तुमची मुलगी मेलेली आहे. बापरे. आणि पण मग काय होतं ना की पोलीस रिपोर्ट्स वगैरे काढायला पाठवतात, तर समजतात ती रिपोर्ट्स तिचे नाही आहेत, DNA तिच्याने मॅच होत नाही आहे.
आणि त्यांनी ती मुलगी पण केवढी वेडी आहे, ती थोड्या दुसऱ्या स्टेटमध्ये असते. तिने पहिल्या दिवशी खून केलं आहे कोणाचं, ती दुसऱ्या तिसऱ्या दिवशी एका पिझ्झा शॉपमध्ये जाऊन पिझ्झा घेत असते विदाऊट एनी मास्क वगैरे वेगळं. तेव्हा पोलिसांना माहिती पडते इथे आणि पोलीस पकडतात, कारण US पोलीस जरा ॲडव्हान्स पण आहेत ना, तर तेव्हा माहिती पडतं. आणि तिने फक्त तिच्या घरच्यांपासून लांब होण्यासाठी तिने हा कट रचलेला असतो की बापरे. क्रेझी गोष्ट आहे भाई. अरे पण खरोखर भाई तू बघशील ना भाई, आपण ऑनेस्टली खूप चांगले आहे. जे चोचल्या करतात ना की आजकालचे हे जेन अल्फा की आय वुड हॅव पॉन टू अनदर कंट्री, असं आय बिलॉंग टू US, तो वाला कल्चर जे आहे ना लोकांच्यात. पण त्यांना हे माहिती पडलं की आपण खूप चांगल्या देशात आहोत, जिथे आपण एवढे आय नो आता खूप साऱ्या गोष्टी तिथेही वाईट आहेत, पण बाहेरच्या मुकाबले बघायला गेलो तर आपण खूप खूप सिक्युअरही आहोत. आणि आजकाल म्हणजे मी तेच म्हटलं ना आधी की जर असं लोकांना वाटत असेल की ते लोक टॉर ब्राउझरवर जाऊन तुम्ही एकदम एनॉनिमस असाल, एक्सेप्ट जर एकदम तुम्ही प्रोफेशनल हॅकर असाल तर. पण जर आपल्यासारखं नॉर्मली कोण जातं तर तुम्ही आरामात ट्रेसेबल आहात, कारण तिकडे बघा लोक वाईट वापर करतात, पण कुठले कुठले लोक त्याचा चांगला वापरसुद्धा करतात. म्हणजे व्हॉट इफ हायपोथेटिकली एक कुठला एक लॉ एन्फोर्समेंटचीच एजन्सी एक कस्टमर बनून तुमच्याकडनं ड्रग्ज घेते आणि काही ना काहीतरी इन्फॉर्मेशन त्यांना भेटतेच आहे ना तुमच्याकडनं. आणि खूप सारे असे रॅकेट्स बससुद्धा झालेले आहेत. तर मला वाटतं काहीतरी कुठल्या तरी महिन्यांना अगोदरच आपली इंडियन एजन्सीज आणि USची एजन्सीज त्यांनी एक मस्त 3000 crore एक रॅकेट बस्ट केला, डार्क वेपर जॉईंट ऑपरेशन म्हणून. तर खूप सारे ड्रग्ज वगैरे जर लोकांना वाटत असेल की तिकडे लोक इझिली ॲक्सेसेबल करू शकतात, तुम्ही खूप लवकर पकडले जाल. तर जेही लहान मुलं आहेत जे आता शाळेतून येऊन दूध पित आहेत, त्यांनी कृपया करून त्या वेबसाईटवर जाऊ नका, कारण ते जसं मी तुम्हाला बोललो की मे बी तुम्हीच शिकारनं तुमच्या घरी कोणी कॅमेरा फिट केला. कारण जसंच तुम्ही पण तुम्ही लक्षात घ्या की हे तर गव्हर्नमेंट तर तुम्हाला पकडेलच, पण तुम्ही जेव्हा हे वेबसाईटवर जातात ना, ते वेबसाईटचे ॲडमिन्स असतात ना, त्यांनाही तुमचा घर पत्ता, तुमचा ॲड्रेस, तुमच्या कॉम्प्युटरमध्ये असलेले जेवढे पण नंबर्स, तुमचा कॉम्प्युटर जर फोनला सिंक आहे, तुमचा फोनचा डेटा, तुमच्या आईवडिलांचे नंबर, सर्वांचे नंबर त्यांच्याकडे पोहोचून जातात. आणि ते तुम्हाला कोणत्या वेमध्ये टॉर्चर करतील हे कोणालाच माहिती नाही. आणि इझिली तुम्हाला ब्लॅकमेल करू शकतात, कारण तुमचे सर्व फोटोज त्यांच्याकडे जातील. सो इट इज बेटर की वरून बघतोय, मजा घेतोय आमच्यासारखे की भूतो की बाते करो बट उधर जाओ मत. सो तसं तुम्ही करू शकता आणि एन्जॉय करू शकता. सो थँक्यू सो मच अथर्व, मजा आली आज बोलून तुझ्या बरोबर. आणि आय होप परत एकदा आपण असाच एक पॉडकास्ट करू. खूप लाईट हार्टेड होता आणि भारी होता पॉडकास्ट. आता आहे ना, आपण माझा एक ड्रीम आहे, म्हणजे मी अराउंड मला वाटतं मी जेव्हा 17 yearsचा होतो ना तेव्हापासून मी कॉन्टेंट बनवते. जेव्हा 11वीत होतो ना तेव्हापासून कॉन्टेंट बनवतोय. आणि त्यावेळी तर इंस्टाग्राम रील्स टिकटॉक वगैरे एवढं काही नव्हतं, तेव्हा यूट्यूब होतं. आणि तेव्हापासून मला ते सिल्वर प्ले बटन खूप जास्त फॅसिनेट करतं. आणि आता आपण त्या स्टेजवर आहोत की आपले 72K फॉलोअर्स झालेत. अरे सो असं आहे की बाई लवकरात लवकर 100K करा मित्रांनो. प्लीज जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं, सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांमध्ये, तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर, तुमच्या फॅमिली ग्रुपवर वगैरे टाका, व्हिडिओ शेअर करा, कारण खूप फॅमिली फ्रेंडली कॉन्टेंट आपण बनवतो. येस, थोडं काय बोलतो पण ते खूप कॉमनच आहे. चालतंय, पारिवारिक शिव्या वगैरे देत नाही. सो तुम्ही नक्कीच तुमच्या ग्रुपवर वगैरे शेअर करू शकता आणि असं सपोर्ट करू शकता. आणि नक्कीच आपल्याला ही सिल्वर प्ले बटन लवकरच येईल. आणि त्या दिवशी तर आपण अथर्व काहीतरी प्लॅन करू की आपण आहे ना आपल्याच कोणत्या एक लकी सबस्क्रायबर करून ते ओपन करून घेऊ, ज्या दिवशी बाई सिल्वर प्ले बटन येईल. तर थँक्यू सो मच गाईज. तुम्ही अजूनपर्यंत अथर्वला फॉलो करत नसाल तर नक्की अथर्वला फॉलो करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आणि तुम्ही अजूनपर्यंत आपल्याला सबस्क्राईब नसेल केलं तेही करा. आपण भेटू परत एकदा एका अशाच एका एपिसोडमध्ये. बाय.